आज आपल्याला जायचं आहे सौंद्याला। तर मंडळी, आजचा आपला कार्यक्रम आहे वर्षश्राद्धाचा आणि मी इकडे पुढे निघून आले शेरूच्या भीतीने। शेरू मी असली की गाडीच्या मागं मागं लागतो। आणि आज चौधरी साहेबांनी अशी पण सुट्टी काढली होती, कारण काल जत्रा होती, मग आज खेळणं, 2 दिवस सुट्ट्या असणार आहेत साहेबांच्या गावात। कुस्त्या असतात आज बघायला आमच्या, पण आम्ही कुस्त्यांच्या टायमापर्यंत माघारी येऊ। तर आज आपल्याला जायचं आहे वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला। चौधरी साहेबांच्या आत्याच्या मालकाचं वर्षश्राद्ध आहे। तर आत्यासाठी ते म्हणजे चौधरी साहेबांच्या आत्यासाठी इरकल घेतली आम्ही करमळ्यातून, कारण साध्या साड्या घरामध्ये असतात पोशाखासाठी न्यायच्या, पण अशा इरकली कोण ठेवते घरात, कशाला ठेवते ना। तर तिकडं आम्ही एकदम काठोकाठ वेळेवरच पोहोचलो। वेळेवर म्हणजे हे कीर्तन संपायच्या आधी आम्ही 10 मिनटं तिथं पोहोचलो। आम्ही गेल्याच्या नंतर आरती वगैरे झाली आणि तिथं मंडपामध्ये नैवेद्य दाखवला गेला। नंतर आलो आम्ही केळीच्या बनात। हां, या त्यांच्याच केळी, हे त्यांचंच केळीचं बन आहे बरं का। आणि खूप सुंदर केळी आलेल्या आहेत, सुरूच्या केळीत ह्या। तर लयच भारी वाटत होतं ह्या केळीमध्ये। तर मला असं वाटायचं इथं उगं फोटोशूट करावं येऊन। तर इकडे त्यांच्या शेतामध्येच अंत्यविधी झालेला आहे त्यांच्या वडिलांचा। मग आम्ही इकडं नैवेद्यासाठी पण आलो। नैवेद्याचा कार्यक्रम वगैरे झाला, नैवेद्य दाखवला पुरुष मंडळींनी। आणि काहीतरी विसरलं होतं म्हणून आम्ही थोडा वेळ उभं राहिलो तिथं। तर गरमीत खालून जमिनीतून निघणारे वाफा आणि वरून उन्हाची गरमी, अक्षरशः तिथं हैराण झालो होतो आम्ही गरमीने। तर नैवेद्याचा कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर आम्ही आलो घरी। नंतर जेवण वगैरे झालं मंडपामध्ये बसून, आणि आता होती निघायची वेळ। निघायच्या आधी म्हटलं आत्याच्या हातात पोशाख देऊन टाकावा, म्हणून हा पोशाख दिला। थोडा वेळ गाठीभेटी झाल्या, सगळा माहेरचा गोतावळा कडणी घेऊन बसल्या होत्या मावशीबाई आमच्या, आणि सगळ्या पाहुणेरावण्यांची गाठ घेतल्याच्या नंतर आता आम्हाला निघायची घाई होती, कारण आमच्या घरी कोण नव्हतं आणि एक गाय जरा जवळ आलेली यायला। मग कोण नसेल तर थोडं टेन्शनच असतं, म्हणून आम्ही 2 जण पटकन निघालो तिथून। तर निघता निघता आमचा एक वेगळाच कार्यक्रम झाला। माझ्याकडून जो माझा जुना फोन होता त्याच्यामध्ये मागेच डिस्प्ले बसवून आणला होता मी। तर तो फोन ह्या रस्त्यावरून असल्या आपटला ना, आणि ह्या खडीमुळं त्या फोनचा पूर्ण डिस्प्ले गेला। तर मला आजचा हा कार्यक्रम खूप महागात पडला। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।